नुसत्या घोषणा करणं, प्रसिद्धी मिळवणं, कारभार मात्र शून्य असा महायुती सरकारचं कामकाज, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्य सरकार केवळ घोषणा करत असून अंमलबजावणी तर दूरच, साधं GR देखील काढत नसल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. या माध्यमातून वडेट्टीवार यांनी शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. शरद पवार आज आमचे कट्टर विरोधक झालेत, पण त्यांना कायमस्वरूपी विरोधक म्हणण्याची गरज नाही, असं सूचक विधान राज्याचे वनमंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी केलंय. त्यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजण्याची शक्यता आहे. लोकसभेत राष्ट्रवादीनं मोठं मन दाखवून सेनेला जास्त जागा दिल्यात. आता विधानसभेत मवियानं राष्ट्रवादीला जास्त जागा द्याव्यात, असं रोहित पवार म्हणाले. आमचे 85 आमदार निवडून आणण्याची इच्छा आहे, त्यासाठी काम करू द्यावं. जागा वाटपाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणास विरोध करण्यापेक्षा रानावनात राहणाऱ्या धनगरांसाठी, गोरगरिबांसाठी ताकद दाखवावी. आम्हाला आरक्षण न मिळावे म्हणून मोर्चे सभा काढण्यापेक्षा इतरांसाठी, धनगर बांधवांसाठी लढा, असा सल्ला मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना दिला आहे. देशातल्या निवडणूक घोटाळ्यातील हा एक आदर्श घोटाळा आहे. त्यांनी निवडणूक यंत्रणा हातात घेतली आहे. ज्या ठिकाणी पराभव दिसत होता त्या ठिकाणी छेडछाड करण्यात आली, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. माध्यमांशी बोलताना त्यांनी वायकर यांना निवडणूक आयोगानं शपथ घेऊन देऊ नये, असं देखील म्हटलंय.